मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची सेना ही पराक्रमी योद्ध्यांनी परिपूर्ण होती. त्यातील एक एक मावला महाराजांच्या आदेशावरती आपल्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार होता. त्यातील एक मावला म्हणजे येसाजी कंक. येसाजी कंकाची स्वामीनिष्ठा पाहायला गेली तर येसाजी कंकांनी वयाची 30 वर्षे स्वराज्यासाठी अर्पण केली आणि ते 20 दिवसासाठी आपल्या घरी गेले नाही. येसाजी कंक हे छत्रपतींच्या सैन्याचे सेनापती होते. जेव्हा महाराज दक्षिण विजयासाठी गेले तेव्हा महाराजांनी येसाजी कंकांवरती महत्वाचे दायित्व दिले. येसाजी कंकांच्या पराक्रमाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर जेव्हा महाराज हैदराबादच्या कुतुबशाहकडे पोहोचतात तर कुतुबशाह त्यांना उपहास करत त्यांना म्हणतो, तुमच्याकडे 40,000 घोडे आहेत पण तुमच्याकडे एकही हत्ती का नाही? तर महाराज कुतुबशाहला सांगतात, माझा एक एक मावला एका हत्तीप्रमाणे आहे. तर कुतुबशाह त्याच्यावरती हसायला लागतो. तेव्हा महाराज कुतुबशाहला सांगतात की माझा कोणताही एक सैनिक घे आणि ते एका सैनिकाला हत्तीसोबत लढायला लाव. तर कुतुबशाह सर्व मावल्यांकडे पाहतो. त्यामधला एक दुबला पतला मावला म्हणजे येसाजी कंकांना निवडतो. येसाजी कंक मैदानामध्ये उतरतात आणि दूरनेच येसाजी कंकावर एक हत्ती सोडला होतो. तो हत्ती येसाजी कंकावर तुटून पडतो. परंतु येसाजी कंक चपल्याने त्या हत्तीच्या मागे निघून जातात आणि हत्तीच्या मागे निघून गेले तर हत्तीची शेपूट पकडतात. हत्तीची शेपूट पकडल्यावरती हत्तीला शेपूट सोडवणे हे कठीण जात असे. हत्ती थकतो आणि हत्ती आपली दोन्ही पाय वरती करतो आणि सोंड वरती करून चित्तरले असतात. तेवढा येसाजी कंक पुढे येऊन हत्तीची सोंड कापतात आणि तो हत्ती खाली पडून जातो. कुतुबशाह हे बघून आश्चर्यचकित होतो आणि कुतुबशाह येसाजी कंकांना बक्षीस देतो. परंतु येसाजी कंक ते बक्षीस महाराजांना अर्पण करतात.